पहिलं षटक घेऊन आलाय तो राज काकाळे. राज काकाळे तुम्ही आणि मानाचा प्रतिकार फील्ड केला जातोय, कोणती धाव नाही. राज तुमिनेश पुढे चेंडू आणि हा डिक्लर एक रन 1+1. मिनेश खूप आक्रमक फलंदाज आतापर्यंतचा आणि आपल्या संघासाठी चांगलं योगदान देताना दिसतोय आणि तसाच कालचा सेमीफायनलिस्ट संघ जोडगेश्वर आता खेळताना दिसतोय आणि ह्या वाईड घोषित करतोय अजय. मिनेश राज पुढे चेंडू तुझा सकाळी टॅप केला जातोय, दरम्यान फील्ड होते अनिकेत त्याच्याकडून. राज टू मिनेश टॅप करण्याचा प्रयत्न केलाय, दरम्यान फील्ड होतोय, कोणती धाव नाही. तितकं चांगलं थांबून ठेवलंय ते राजाने मिनेशला. मिनेश हा आतापर्यंतचा आक्रमक फलंदाज आणि त्याला रोखून धरलाय. राजने कोणताही मोठा स्ट्रोक टाकण्याचा अजूनही त्याला संधी दिलेली नाही. राज टू मिनेश पुढे चेंडू फील्ड टाकला, चेंडू दरम्यान फील्ड होतोय आणि त्याच्याकडून. राजचा पुढे चेंडू मिनेश साठी आणि हा टाकला चेंडू एक रनी रमला जातोय. राज याचा पुढील चेंडू मिनेश साठी. मिनेश आणि हा फुटा सगळे चेंडू टॅप येतोय, दरम्यान फील्ड होते रत्नदीप याच्याकडून. खूपच चांगला प्रयत्न दरम्यान षटक संपतंय. एक षटकासह धाव संख्या होते ती 4. दुसरं षटक घेऊन रत्नदीप घाणेकर. रत्नदीप वृषभ पहिला चेंडू फुलटा सगळे चेंडू टॅप केला जातोय आणि फील्ड होतोय धीरज खाणेकर याच्याकडून. रत्नदीप आणि हा स्लो टाकले चेंडू नो घोषित करताय पंच अजय. अंजन घालत बसलेले पंच अजय. स्लो टाकले चेंडू फील्ड होतोय दरम्यान. दरम्यान फुलटा सगळे टॅप केला जातोय, दरम्यान फील्ड होते. मिस फील्डिंग 4 धाव मिळत आहेत. फील्ड होऊ शकला असता परंतु कॉन्फिडन्स काहीसा कमी पडला अनिकेतच्याकडून आणि अमान्य चेंडू टॅप केला जातोय. स्लो टाकले चेंडू 4 धाव मिळत आहेत. अशा तऱ्हेने आक्रमक पत्र घेत वितरकमय संघाचा वृषभ 2 चौकार वसूल केलेला या ओव्हर मध्ये. रत्नदेचा स्लो टाकले चेंडू आणि हा दरम्यान अपील केलं जात आहे. दरम्यान अंपायर आपला संगणकाचा निर्णय कळवताना दिसतील आणि दरम्यान आउट. खूपच चांगला निर्णय दिसतोय. दरम्यान वृषभची जागा घेण्यासाठी बॅट्समॅन नेम नितेश. खूपच चांगल्या धाव वसूल केल्या होत्या त्या वृषभने रत्नबीजच्या ओव्हरमध्ये आणि दरम्यान नो +1 एक रन जातोय. दरम्यान फील्ड होते दरम्यान षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 15.
आणि स्ट्राईकवर आलाय तो बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन विठ्ठल मितेश त्याला आणि टॅप केलाय डिक्लेअर 2 एरियामध्ये राजला आपला इरादा स्पष्ट केलाय तो मितेशाने राज यासाठी पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा वसूल केल्या आहेत. पुढे चेंडू वाईड राज याच्याकडून अजूनही कोणता विकेट मिळवलं नाही. या ग्राउंडवरचा बेस्ट बॉलर शिवसमुद्र क्रिकेट कडून जो या जे सिनियर बॅट्समन मध्ये खेळला होता तो बेस्ट बॉलर राज काताळे आणि तो त्याला मारण्याचा प्रयत्न केला. टिकलर 2 रन एरियामध्ये कोणताही चौका देण्याचा प्रयत्न नाही परंतु टिकलर 2 रन एरियामध्ये मिळत आहेत. राज काताळे याला लागवताना स्ट्रोक दिसतोय पण फुल टॉस मारण्याचा प्रयत्न केला. बाहेर जाण्याचा प्रयत्न केला होता. नो राजा पुढील चेंडू आणण्याचा प्रयत्न केलाय. टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. फील्ड घेऊन जाऊ शकला असता 4 धाव मिळत आहेत. काहीसं ढिसाळ गोल न जोडताना दिसते ती राज कातळे याच्याकडून. नितेश तो राज पुढील चेंडू करण्याचा प्रयत्न केलाय. खूप चांगला टॅप केलाय. चेंडू फील्ड होतोय दरम्यान निर्धाव दरम्यान राजाचा पुढील चेंडू मितेशसाठी पाहूया आणि मारण्याचा प्रयत्न फुल टॉस आउट केलाय. ते या ग्राउंडचा बेस्ट बॉलर राज काताळे याने फुल टॉस करून बेस्ट बॅट्समन नितेश याला बॉक्स आउट केलाय. नितेश जागा येण्यासाठी आलाय तो यश. बघूया या शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा वसूल करतोय ते. राजाचा पुढील चेंडू त्यासाठी आणि बॉल आउट केलाय. खूपच चांगला प्रयत्न केला राजाच्याकडून. 2 चौकार लगावले होते परंतु तितकंच रोखून धरलंय ते विठ्ठल संघाला आणि कोणती मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दिली नाही. आणि 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती 25. आजच्या सरासरी धावा देताना दिसत आहेत ते दुगेश्वर क्रिकेट टीमचे खेळाडू आणि शेवटचे षटक धीरज याच्याकडून टॅप करण्याचा प्रयत्न केलाय पण ते फील्ड होते राजच्याकडून. धीरज याचा पुढील चेंडू बॅट्समन नेम नितेश. धीरज टू नितेश. आजच्या दिवशीचा हा फायनल सामना आणि सामन्यामध्ये आणि दरम्यान वाईड दरम्यान कमिटी सबस्टिट्यूट प्लेअरला 5 रन केला जातो. तो गेली धीरज गेली. पाहूया पुढील चेंडू मध्ये काय करतोय आणि या ग्राउंडवरचा चिटर आणि मारण्याचा प्रयत्न केला होता. इकडे एरियामध्ये फील्ड होतोय सबस्टिट्यूट प्लेअर कमिटी आणि हा वाईड. 1 धावांचा इजाबा विठ्ठल संघामध्ये. धीरज गेली आहे आणि मारण्याचा प्रयत्न केलाय दरम्यान आउट होतोय. धीरज याचा पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय बोल्ड आउट होतोय दरम्यान ऑल आउट. बॉलर नाव विठ्ठल संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो यश ज्याने राकेश कातकर याला क्वार्टर फायनल मधून बाहेर काढलं होतं. पाहूया आता दुगेश्वर क्रिकेट क्लबला कसं रोखून धरतोय ते. पहिलाच रॅपिड चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. बॉल डिक्लर निर्धाव चेंडू. ऑफसाइड पंच समीर
रॅपिड टाकण्याचा प्रयत्न डिक्लेअर एक रन येण्यामध्ये मिळतोय. खूपच चांगला संयमी पवित्रा घेतलाय तो राज कातळे याने. कोणता मोठा शॉट मारू शकलेला नाही, परंतु डिक्लेअरच्या सोबत एक रन जर मिळाला तर आपला विजय समी मिळू शकतो. रॅपिड टाकण्याची रकुमेश संघाकडून तितकेच संयमी गोलंदाज होताना दिसते. पुढे चेंडू रॅपिड टाकण्याचा प्रयत्न केलाय, फील्ड होतोय, कोणती धाव नाही. अवघ्या 5 खेळांमध्ये आपलं विजयाचं समीकरण जुळताना दिसतोय तो विठ्ठल रखुमाई संघ. आणि आउट दरम्यान पंचगोष आउट करतो, आउट म्हणून निर्णय येत आहेत. त्याची जागा घेण्यासाठी धीरज. खूपच चांगली सुरुवात होताना दिसते की विठ्ठल रखुमाई संघाकडून. बॉय सॉरी नोकडं लक्ष द्यायची गरज होती, परंतु वाईट बघण्याच्या नादात आपल्या हातातून नो गेला. डिक्लेअर एक रन जातोय. यश हा वन मॅन शो दाखवण्याचा प्रयत्न दिसतोय आणि खूप चांगला प्रयत्न यश कडून होताना दिसतोय. खूपच चांगली व्यूहरचना दिसते यश याच्याकडून आणि आपल्या व्यूहरचना अडकवलंय ते विकेटच्या क्रिकेट टीमला. पुढे चेंडू रॅपिड टाकायचा प्रयत्न केलाय, फील्ड होतोय, कोणताही रन नाही. त्यांना षटक संख्या 61 धाव संख्या होते ती. पाच धावा 61 धाव 5 धावा. एक मिनेश आता पुढे चेंडू रत्नागिरीसाठी आणि हा 4 धावा. आपल्या संयमी फलंदाजी प्रदर्शन घडवताना दिसते तर रत्नागिरी असंच खेळण्याचा आवश्यकता असताना दिसते आणि त्याची सुरुवात चौक्याने करून दाखवताना पहिल्या चेंडूवर बीट झाला होता मिनेशाच्या, दुसऱ्या चेंडू 4 धावा वसूल केल्या. मिनेशाचा पुढील चेंडू आणि प्रयत्न केलाय, 4 धावा मिळत आहेत. सलग 2 चेंडूवरती 4 धावा वसूल केले त्या रत्नागिरी याने. मिनेशाचा पुढील चेंडू रत्नागिरी याच्यासाठी फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न केला होता. डिक्लेअर 2 रन एरियामध्ये जातोय. डिक्लेअर 2 रन एरियामध्ये जातोय. चांगलं फिट केलं होतं मिनेशाने. दोघांच्या गोलंदाजीमध्ये खूप चांगली विरचना आणि समीकरण दिसत आहेत. आणि हा त्या पाण्याचा प्रयत्न आहे, 4 धावा मिळाल्या. वाईड होऊ शकला असता, परंतु आपल्या स्टीमचं प्रदर्शन करताना 9+4 मिनेशचा पुढे चेंडू स्लो टाकायचा टॅच केलाय तो रत्नागिरीने. 4 धावा मिळत आहेत. मिनेश रत्नागिरी उलटा सगळा चेंडू स्पिन टाकला होता, बीट होऊ शकला असता, विकेट जाऊ शकली असती, पण निर्धाव चेंडू 2 षटकाच्या समुद्र धाव संख्या होती ती 24. बारा चेंडू निर्णायक ओव्हर, निर्णायक क्षण आणि ह्या वेळी गोलंदाजी करतोय तो यश. च्या पहिल्या ओव्हर मध्ये खूपच आक्रमक पवित्रा घेतला होता यशाने. रॅपिड गोलंदाजी प्रदर्शन करताना वाईड होऊ शकला असता, परंतु धीरजाने मारण्याच्या प्रयत्नाच्या नादात बॉल डॉट केलेला आहे. अजूनही 4 धावांचं आव्हान आणि आपला प्रयत्न सुरू ठेवलं तर यशाने अजूनही त्याच्यामध्ये यशस्वी खेळून आणण्याचं सामर्थ्य दिसतंय. कोणताही कॉन्फिडन्स त्यांनी गमावला दिसत नाहीये. अशा स्वरूपात पुढील चेंडू फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न केला. खूप चांगला अपील केलं गेलंय. नो
दरम्यान नो घोषित करतात पंच. यशाचा खूपच चांगला प्रयत्न आणि खूपच टेन्शन दिलंय समोरच्या टीमला आणि मारण्याचा प्रयत्न केला होता. नो. दरम्यान स्टंप लावून घ्यायचे. दरम्यान स्टंप लावून घ्यायचे. खूपच चांगला प्रयत्न यश याच्याकडून दिसतोय आणि हा मारण्याचा प्रयत्न केला आणि बोल्ट आउट केले ते गिरजाला. खूपच चांगला प्रयत्न यश याच्याकडून. अजूनही अपयश मान्य नाही ते यश याला आणि खूपच चांगला प्रयत्न होतो दिसतोय यश याच्याकडून. रॅकेटमध्ये बोल्ट आउट केलाय आणि ते त्याला कोणतीही वेळ रचना नसताना दिसते. आपताना दिसत नाही ते बिगेश्वर क्रिकेट. अजूनही 3 बॉल झाले अजय. दरम्यान यशाकडून वाय. अजून 3 धावांची आवश्यकता. किती? 1 धावांची आवश्यकता आहे. आणि ते त्याला कोणतीही वेळ रचना नसताना दिसते. आपताना दिसत नाही ते बिगेश्वर क्रिकेट. अजूनही 3 बॉल झाले अजय. दरम्यान यशाकडून वाय. अजून 3 धावांची आवश्यकता. किती? 1 धावांची आवश्यकता आहे. आणि हा मारण्याचा प्रयत्न केला आहे. नाही एक अजून एक वाईट गेला ना. एक वाईट गेला बॉल. आणि कंपल्सरी चेस असेल. खूप हाय व्होल्टेज सामना आणि या सामन्यामध्ये सबस्टिट्यूट प्लेअर इन कमिटी आणखी 1 प्लेअर आहे. टीमने नोंद घ्यायचे. आणखी 1 प्लेअर आहे. यशाचा शाबास आणि खूप चांगलं फिल्डिंग केलंय. आपल्या टीमसाठी चांगलं योगदान दिलंय ते वेदांत याने. होय चेंडू खूपच चांगला वेदांत याच्याकडून चांगला संकेत विजयासाठी दिसतोय. अजूनही 1 धावाची आवश्यकता आहे कंपल्सरी स्टेजसाठी आणि ते आव्हान कसं खेळतात ते बघूया. दिग्गज क्रिकेट टीम बॉलर ऋषभ शेवटचं आणि निर्णायक षटक आणि हे षटक घेऊन आलाय तो ऋषभ. आतापर्यंत खूप चांगला प्रयत्न केलाय तो यश आणि आपल्या विजयाची समीकरण खूप चांगले जुळले आले. 7 चेंडू 1 धाव. बघूया या एक धावेसाठी खूप मोठी रसिकच होताना दिसते. बघूया रत्नदेव आपल्या टीमसाठी आणि बॉल आउट केलाय. सॉरी डेड चेंडू. डेड चेंडू. डॉट चेंडू.
ऋषभ चेंडू टाकलाय खूपच चांगला प्रयत्न होता जांभळा संघाला विजयी झालाय तो दुगेश्वर क्रिकेट टीम बुगीवाडी विजय संघाचा